जय श्री हरी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 24. आजची कथा आहे रहस्य, भक्ती आणि श्रीहरींच्या अद्भुत कृपेची. कधी कधी आपल्या जीवनात एखादी छोटीशी घटना घडते आणि आपल्याला वाटते की ती साधी आहे, पण नंतर कळते की त्या घटनेमागे श्रीहरींचा मोठा संकेत लपलेला असतो. आजची कथा अशाच एका भक्ताची आहे. आनंदपूर गावात हरिदास नावाचा एक भक्त राहत होता. त्याला धार्मिक ग्रंथ वाचण्याची खूप आवड होती. रामायण, महाभारत, भागवत, विष्णू पुराण, त्याच्या घरात अनेक पोथ्या होत्या. पण त्याच्याकडे एक जुनी अधिक मास पोथी होती जी त्याच्या आजोबांनी त्याला दिली होती. आजोबा नेहमी म्हणायचे, ही पोथी जपून ठेव, योग्य वेळी ती तुला मार्ग दाखवेल. पण हरिदासने त्या शब्दांकडे फारसे लक्ष दिले नाही. अधिक मास सुरू झाला. गावात सर्वत्र भजन, कीर्तन, पारायण सुरू झाले. हरिदासनेही रोज पोथी वाचण्याचा संकल्प केला. एके दिवशी तो जुनी पोथी शोधू लागला, पण ती कुठेच सापडत नव्हती. तो कपाटे हुडकून पाहू लागला. माळ्यावर शोधले, जुन्या पेट्या तपासल्या, पण पोथी मिळाली नाही. त्याला खूप वाईट वाटले, कारण ती आजोबांची आठवण होती. काही दिवसांनी घराची साफसफाई करताना त्याला माळ्यावर एक जुनी लाकडी पेटी दिसली. पेटीवर धुळीचा थर होता. त्याने ती उघडली आणि आश्चर्य, आत तीच जुनी अधिक मास पोथी होती. हरिदास आनंदाने भरून गेला. त्याने ती पोथी उघडली. पाने पिवळी पडली होती, पण अक्षरे स्पष्ट होती. तो प्रेमाने वाचू लागला. अचानक एक जुना कागद खाली पडला. त्या कागदावर सुंदर अक्षरात लिहिले होते, जेव्हा जीवनात अंधार वाटेल तेव्हा तुळशी समोर दिवा लाव. उत्तर बाहेर नाही, ते तुझ्या अंतःकरणात आहे. हरिदास चकित झाला. हा संदेश कोणी लिहिला होता आणि पोथीत का ठेवला होता? कागदाच्या खाली एक नाव होते, गोविंदराव. हे त्याच्या आजोबांचेच नाव होते. त्या काळात हरिदास मोठ्या चिंतेत होता. त्याच्या शेतीत नुकसान झाले होते, कर्ज वाढले होते, घरात तणाव होता. त्याला वाटत होते, आता पुढे काय? रात्रभर त्याला झोप लागत नव्हती. त्या रात्री त्याला पोथीतील संदेश आठवला. त्याने तुळशी समोर दिवा लावला, हात जोडून शांत बसला. पहिल्यांदाच त्याने काही मागितले नाही, फक्त शांतपणे नामस्मरण केले. ओम नमो भगवते वासुदेवाय. काही वेळाने त्याच्या मनातील अस्वस्थता कमी होऊ लागली. पुढील काही दिवस तो असेच करू लागला. एके दिवशी त्याच्या मनात एक विचार आला. त्याच्या शेतीजवळील रिकामी जमीन औषधी वनस्पतींसाठी योग्य होती. गावातील अनेक लोक अशा शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत होते. तो विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहिला. त्याने प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. हरिदासने थोड्याशा भांडवलातून नवीन पिके घेतली. सुरुवातीला लोक हसले, हे चालणार नाही असे म्हटले, पण तो शांत राहिला, कारण त्याच्या मनात आता भीती नव्हती. त्याला विश्वास होता की श्रीहरी त्याला योग्य मार्ग दाखवत आहेत. काही महिन्यांनी त्याच्या शेतीला उत्तम उत्पन्न मिळाले, कर्ज कमी झाले, घरातील परिस्थिती सुधारली. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. एक वृद्ध माणूस म्हणाला,
हरिदास, तुझं नशीब बदललं. हरिदास हसला. नशीब नाही बदललं, माझा दृष्टिकोन बदलला. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. त्याचे आजोबा समोर उभे होते. ते हसत म्हणाले, बाळा, पोथीतील गुप्त संदेश तुला मिळाला ना? श्रीहरी नेहमी मार्ग दाखवतात, पण त्यांचा आवाज ऐकण्यासाठी मन शांत असावे लागते. इतके बोलून ते अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी हरिदास पुन्हा त्या जुन्या पोथीजवळ बसला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, आजोबांनी हा संदेश नेमका माझ्यासाठीच ठेवला होता का? त्याने पोथीची पाने काळजीपूर्वक चाळायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर अधिक मासाचे महात्म्य, दान, जप आणि भक्तीचे महत्व लिहिले होते. अचानक त्याला एका पानाच्या कोपऱ्यात आजोबांच्या हस्ताक्षरात एक वाक्य दिसले, संकट हे शिक्षा नसते, ते श्रीहरींनी दिलेले शिक्षण असते. हे वाक्य ऐकून हरिदास काही क्षण स्तब्ध झाला. कारण गेल्या काही महिन्यात तो सतत संकटांनाच दोष देत होता. त्याला वाटत होते की श्रीहरी त्याच्यावर नाराज आहेत. पण आता त्याला जाणवू लागले की त्या संकटांमुळेच तो अधिक नम्र झाला, अधिक भक्तिमय झाला आणि श्रीहरींच्या जवळ आला. काही दिवसांनी गावातील तरुणांनी हरिदासला मंदिरात बोलवले. त्यांना त्याची कथा ऐकायची होती. हरिदास म्हणाला, मित्रांनो, मला वाटले होते की माझ्या जीवनातील सर्व काही संपले आहे. पण जेव्हा मी शांतपणे श्रीहरींचे स्मरण केले, तेव्हा मला उत्तर मिळू लागले. पोथीने मला भविष्य सांगितले नाही, तिने मला स्वतःवर आणि श्रीहरींवर विश्वास ठेवायला शिकवले. मंदिरातील सर्व तरुण त्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होते. त्या दिवशी हरिदासने एक सुंदर उदाहरण दिले. तो म्हणाला, आपण रात्री अंधारात चालत असतो तेव्हा हातात दिवा घेतो. तो दिवा संपूर्ण रस्ता दाखवत नाही, फक्त पुढची काही पावले दाखवतो. पण आपण चालत राहिलो की पुढचा मार्ग दिसत जातो. श्रीहरींची कृपा ही अशीच असते. ती आपल्याला संपूर्ण भविष्य दाखवत नाही, पण पुढचे योग्य पाऊल नक्की दाखवते. हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. प्रिय भक्तांनो, अधिक मासातील या कथेतून आपण एक महत्वाचा धडा शिकलो. धार्मिक ग्रंथ हे केवळ वाचण्यासाठी नसतात, ते जीवनाला दिशा देण्यासाठी असतात. त्यातील प्रत्येक ओळ आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते. जेव्हा जीवनात गोंधळ निर्माण होतो, जेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही, तेव्हा श्रीहरीचे नामस्मरण करा, मन शांत करा आणि अंतःकरणातील आवाज ऐका. कारण श्रीहरी अनेकदा चमत्काराने नाही तर संकेतांनी मार्ग दाखवतात. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा, श्रीहरी माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम.